आणि पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी मोठं अपडेट आलेलं आहे। पुण्यातील एका आमदाराचा अजय तावरेला फोन गेलेला आहे। अपघातानंतर काही वेळातच आमदाराचा अजय तावरेला फोन गेलेला आहे। ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी आमदाराची शिफारस केलेली आहे का, प्रश्न उपस्थित होत आहे। आमदाराने अजय तावरेला नेमकं काय सांगितलं, अजय तावरेंना फोन करणारा तो आमदार कोण, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणाबद्दल हे मोठं अपडेट आहे। पुण्यातील एका आमदाराचा अजय तावरेला फोन आला होता। अपघातानंतर काही वेळातच आमदाराचा अजय तावरेला फोन गेला। ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी आमदाराची शिफारस झाली आहे का, आमदाराने अजय तावरेला नेमकं काय सांगितलं, अजय तावरेंना फोन करणारा तो आमदार कोण, हा सवाल उपस्थित होतोय। यावर आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत आहेत। अमोल, याविषयी काय अधिक माहिती आहे? ज्यावेळेस हा अपघात घडलेला होता त्या अपघातानंतर या आमदाराने तातडीने डॉक्टर अजय तावरे यांना फोन केलेला होता, अशी माहिती आता समोर आलेली आहे। आणि त्यामुळे हा आमदार नेमका कोण आहे हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार आज किंवा उद्या या आमदारावरती कारवाई सुद्धा होऊ शकते, म्हणजे गुन्हा नोंद होऊ शकतो अशी सुद्धा माहिती आहे। सुरुवातीला या हिट अँड रन प्रकरणामध्ये आपण पाहिलं की इथले जे स्थानिक आमदार आहेत सुनील टिंगरे यांनी विशाल अग्रवाल याला मदत केली अशा पद्धतीचा आरोप सातत्याने होत होता। मात्र त्यांनी याबाबतचं स्पष्टीकरण आहे ते सुद्धा दिलेलं होतं। पण आता ससून रुग्णालयामध्ये जे ब्लड सॅम्पल या अल्पवयीन मुलाचं देण्यात आलेलं होतं आणि या अल्पवयीन मुलाचं ब्लड सॅम्पल आहे तर न घेताच तिसऱ्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल यामध्ये घेण्यात आलं आणि हा जो काही फेरफार करण्यात आलेला आहे याच्यामध्ये डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांना आता अटक केलेली आहे। आणि यांच्या तपासामध्ये आता या आमदाराचं नाव सुद्धा समोर आलेलं आहे। पण आता हा आमदार कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार या आमदाराच्या आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित आज या आमदारावरती सुद्धा गुन्हा नोंद होऊ शकतो। आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये आता राजकीय हस्तक्षेप सुद्धा झाल्याचं समोर आलेलं आहे। ब्लड सॅम्पलमध्ये जो फेरफार केलेला आहे त्या प्रकरणी ही माहिती समोर आल्यानंतर आता पुणे पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरंच या आमदाराला चौकशीसाठी बोलावलं जातं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांच्या तपासामध्ये नेमकी काय काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज दुपारी पुणे न्यायालयामध्ये या दोघांनाही हजर केलं जाणार आहे आणि त्यामध्ये पोलीस नेमके यामध्ये राजकीय हस्तक्षेप जो आहे तो स्पष्टपणे दिसून येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।